आणि जातीवादाचं विष पेरलं जात असताना बंजारा समाज हा स्वतःच्या पोटाची खळगी भरवण्यासाठी, स्वतःच्या लेकरासाठी, स्वतःच्या आयुष्याचा उद्धार होण्यासाठी जर एसटी आरक्षणाची लढाई लढत असेल आणि त्याला तुम्ही कोणीतरी जातीचं स्वरूप देत असाल तर यापुढे याद राखा, हा बंजारा समाज आता जागा झालाय. आणि बंजारा समाज जेव्हा जागा होतो तेव्हा विनोद भाऊंची मागणी तुम्ही महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचवा, अन्यथा तुम्ही इथं आले आणि महाराष्ट्रामध्ये 17 सप्टेंबरला उद्या मुक्ती संग्राम दिन होतोय. तुमच्या माध्यमातून मला सांगायचंय की 17 सप्टेंबरच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी झेंडावंदन केलं जातं. जर आमच्या मागणीची दखल घेतली नाही आणि या महाराष्ट्र सरकारने जर 17 सप्टेंबरच्या अगोदर मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमधून कोणी जर याच्यावर भाष्य केलं नाही आणि आमच्याबद्दल जर महाराष्ट्र शासनाची भूमिका जर जाहीर केली नाही तर मी तुम्हाला सांगतोय 17 सप्टेंबरच्या दिवशी मराठवाड्यातल्या एकाही जिल्ह्यामध्ये झेंडावंदन आम्ही होऊ देणार नाही. महाराष्ट्र सरकारच्या प्रत्येक पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना अडवू, त्यांना झेंडावंदन करू देणार नाही. कारण अनेक वर्षापासून आम्ही तुमच्याकडे फक्त मागणी करत आलोय, निवेदन देत आलोय. तुम्ही फक्त आमच्या निवेदनाला आणि आमच्या मागण्यांना फक्त आतापर्यंत केराची टोपली दिलेली आहे. त्यामुळे आता लक्षात घ्या की जर तुम्ही मर्यादा काढून त्यांचं हैदराबाद गॅजेट त्यांच्यासाठी लागू करू शकतात तर आमची सुद्धा तेवढीच मागणी आहे. आमचं सुद्धा म्हणणं आहे की आम्ही हैदराबाद गॅजेटमध्ये आदिवासी म्हणून आमच्या नोंदी आहेत, त्याचा पुरावा आम्ही तुमच्याकडे दिलेला आहे. अनेक वर्षापासून आमचे तेलंगणा आणि आंध्रातले बांधव तिथलं एसटीचं आरक्षण घेत आहेत, त्याचे सुद्धा आम्ही तुम्हाला पुरावे दिलेत. परंतु इथल्या महाराष्ट्र सरकारची मानसिकता दिसत नाहीये. आजपर्यंत आम्ही ते केलं, ते बस झालं. यानंतर मी तुम्हाला सांगतोय एसटी आरक्षणाच्या हैदराबाद गॅजेटचा GR लागू करून घेतल्याशिवाय एकाही बंजारा बांधवांना घरात बसायचं नाही. त्यामुळे येणाऱ्या पिढ्या यांचं जर तुम्हाला आम्हाला भलं करायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतोय आता जेवढ्या दिवस आपण शांत होतो आता बस झालं.